व्ह्यू आहे शपथच. काय सीन आणि काय. तर ही बघा मित्रांनो, एक अद्भुत गोष्ट अशी दिसत आहे आपल्याला आबाळामध्ये. ही बघा. तर नमस्कार मित्रांनो, तर आजची ब्लॉगची सुरुवात शेतातून, कारण दरवेळी आपण शेतातूनच करतोय, रोज शेतात येतोय. तर तुम्ही बघू शकताय अजून आपलं कुऱ्हाडनं फिरवायचं चालू आहे. दातकं म्हणू शकतो आपण, कुऱ्हाडनंच म्हणतोय मी पण. दातकं फिरवायचं चालू आहे. तर ही बघा, तर अजून पाण्याचा पत्त्या नाही, काय नाही, पाऊस नाही, पाणी नाही, काय नाही. तरी आता फिजा बसल्या त्यानं देऊ. पाणी चालू झालंय कुठं कुठं, अजून आपल्याला मिळालेलं नाही, कारण आपली इरिगेशनची आहे. तर आता वाट बघूया केव्हा पाणी मिळतंय. तर पाऊस नसल्यामुळं काय हाल चाललंय. आता पीक इकडचं बाजूचं पाणी पिलंय तेवढं चांगलं दिसतंय, पण तिकडं जर बघितलं नाही खूप बेकार परिस्थिती आहे मित्रांनो. खरं सांगतो, लय परिस्थिती बेकारचं होत चालली आहे. पाऊस नाही आला तर लय वाईट होणार आहे. बघूया आता काय देवानं आपल्या नशिबात लिहिलंय सगळ्यांच्या. बघूया, त्याच्या भरोशावरच आहे आपण. तर आपण प्रयत्न चालूच ठेवूया. तर आलंय ती काढलंच पाहिजे, कारण पर्याय नाही आपल्या पुढं पण. तरी बघू शकताय संदीप इथं वाढायला लागलाय. हे असं 4-5 दिवस झालं मित्रांनो चालू आहे शेतात. रोज सकाळी आलो का 9ला 8ला यायचं, ते 12पर्यंत काम करायचं. संध्याकाळी 3ला यायचं, 7ला जायचं. ही रोज चालूच आहे. दुपारी जरा ऊन असल्यामुळे जात नाही, म्हणजे येत नाही शेतात. तर बघू शकताय आता आपण शेतात आलोय. आता टायमिंग झाले बघा 7 नाही 6:30 नाही 6 5 4 झालं असेल. 4 4:30 नाही 5 वाजत आला असतील अंदाजे, 5 वाजत आले. तर आता मी शेतात आहे आणि आता ही वाढायला लागलो या. बघूया, जर चुकून जर इरिगेशनला पाणी आलं संध्याकाळी तर भारीच आहे. आपण इथं नसणार आहे, पण पाणी आलं तर दारी ओपन करून ठेवली ती, जेणेकरून पाणी येऊन पाणी पिल. तर बघूया काय आता नशिबात लिहिलंय ती होणारच आहे. तर ओढून घेऊया चला. थोडंफार इकडं जास्त तण आलेलं ते आता काढून घेऊया, कारण इथं पाणी पिलतं आता तण वाढायला लागले. तर आता तण काढूया, जेणेकरून पाणी जरी फिरलं तरी तण येणार नाही. 21 दिवस होतील आता, त्याच्यात तणनाशक मारून घ्यायचं. तर तिकडं जरा जाऊ संदीप. तर तिकडच्या बाजूला बघू शकता भात पाग असं नसल्यागतच झाला आहे पाग. काम बघ आपलं, त्यांचं दुसऱ्याच काय बघायचं. हे बघा मित्रांनो, असं वाढायचं चालू आहे. आता तरी वातावरण मध्ये थोडाफार आज बदल दिसायला लागलाय, कारण विषय काय इकडं बघितलं तर ढग आहे. तर इकडं जाऊ संदीप. बस तरी बघा असं असं फिर बघू शकता. हे मी करत आहे आणि हे संदीप एकटा ओढतोय. मी इथनं एवढं तिथनं जे इथंपर्यंत मी वडलंय. हे बघा मित्रांनो, हे सगळं मी वडलेलं आहे आणि संदीप हे पूर्ण वडत आहे. एकटं वडतोय, ताप होतोय थोडाफार तरी वडतोय तो. विषय काय कठीण झालंय ट्रॅक्टर फिरवल्याला तण न येऊ नये म्हणून. आणि जर सारखं पाऊस असता तर तण आलं नसतं. तर आता तण येणार आहे, कारण पाऊसच नाही. एकदा पडलाय त्याच्यावर तण भरपूर आले. तरी संदीप एकटाच वाढायला लागला. हे बघा, ही संदीप एकटा ओढतोय, मी ही एकटा ओढतोय आणि ही एवढं राहते आता. ती बघूया, आज शनिवार असल्यामुळे घरला बेन केलं पाहिजे. तर जायचं घरला आणि उद्या आल्यावर करायचं, थोड्या वेळानं जायचं घरला. मित्रांनो, ही पूर्ण झालेलं आहे संदीपची बाजू आणि ही माझी पण बाजू पूर्ण झालेली आहे. आता ही मधला स्पेस आहे तेवढाच राहिला आहे बघा हो काही हो. बाकी ही कडं लावले मी सगळं. आता हे एवढंच राहिलंय, बाकी सगळं झालं या. आणि कडच्या संदीप आहे ती कंड सगळं तेवढंच, जरा पुढचं तोंडाचं तेवढं राहिले. तर मित्रांनो, आजचं काम पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. आणि ही बघा सनसेट किती भारी दिसत आहे. तर आजचं काम इथं पूर्ण होतं मित्रांनो. तर नशीब उद्या पाणी मिळेल आशा करूया. आणि आता घरला जायचं. आता शनिवार आहे, आरती पण आहे, तर जाऊया. शो मित्रांनो, आपल्या शेताकडे जाणारा रस्ता असं कच्चा रस्ता आहे, तुम्ही बघू शकताय. तर विषय काय आहे मित्रांनो, पावसात इकडं जाण्या येण्याचा पूर्णपणे मार्ग बंद होतो. तर आज आभाळ दिसत आहे, तुम्ही बघू शकताय. ही बघा मित्रांनो, सर्वत्र आभाळ आहे सर्वत्र. आणि आज जर पाऊस आला तर आपल्या देवाचं खूप मोठं उपकार होणार आहे ते. तर ही बघू शकताय, ह्या वाटाणात आपण जायचं घराकडे, मम्मीला आणायला जायचं अजून. हे बघा मित्रांनो, ढग दिसत आहे, किती भारी दिसतंय बघा. किती सुंदर असं वातावरण तयार व्हायला लागले. आता ढग हळूहळू दिसायला लागले, आता पाऊसच आला पाहिजे.
बघा इकडे कसं दिसतंय व्ह्यू तर इतका भारी आलेला की नाही मित्रांनो, खरं सांगतो लय भारी व्ह्यू दिसतो बघा किती भारी असं मित्रांनो, एकदम खतरनाक व्ह्यू दावतो तुम्हाला बघा मित्रांनो कसं भारी असं एकदम भारी आभाळ तयार झाली बघा, एकदम बघितलं भारी वाटतंय, कसला व्ह्यू आहे शपथच. बघा व्ह्यू काय दिसते आभाळ हो का, एकदम भारी दिसते, भारी लय भारी दिसते. पावसाला पाहिजे असं, पाऊस आलाच पाहिजे, इकडं सगळं असं आभाळ आलाय एकदम, असं लय दिवसानं असं आभाळ बघतो इतकं. आणि हे बघा मित्रांनो, पाऊस नसल्यामुळं भात असं झालाय बघा, पूर्ण असं बारीक झाले, असं पाक शिरपडून गेलाय, असं ताजकापणा राहिलेलाच नाही याच्यात आता. तर तिकडं संदीप पप्पा काम करते ते तिकडं आबाय, मी आता निघालो तिकडंच, दातक्यानं वळूया, जे काय राहिलंय ते असं पोया, आला तर पाऊस मग काय टेन्शनच नाही परत. तर चला मग जाऊया वळूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय, जस्ट आता आपण माल घेऊन येत आहे. तर विषय काय झालता, माल म्हणजे आणायच्या पूर्वी. तर मित्रांनो आताच मी एक क्षण बघितलेला, तो ह्यो मी तुमच्या पुढे शेअर करत आहे. तर महादेवांची पिंड आपल्याला पुढे दिसत आहेत आणि त्याच कडेला असं कोणतं आहे की व्यक्ती तो पाया पडत आहे, असं सीन दिसत आहे. खूप भारी असा प्रसंग मी शेअर करतो. ओके आता जरा झूम करू नको. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.